नमस्कार मंडळी. उभाटा सेनेच्या आमदारांच्या झालेल्या बैठकीमध्ये आज एक महत्वपूर्ण निर्णय झाला. उभाटा सेना राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदी आता दावा ठोकणार आहे. आमदारांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांना हे आदेश दिलेले आहेत की आता विरोधी पक्ष नेतेपदी दावा ठोकायचा आहे. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आता काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे आणि त्या अधिवेशनादरम्यान उभाटा सेनेला विरोधी पक्ष नेतेपद मिळावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी असं म्हणतात की 3 नावं शॉर्टलिस्टेडही केलेली आहेत. त्यात अर्थातच आदित्य ठाकरे यांचं नाव अग्रक्रमाने पुढे आहे. त्यानंतर भास्कर जाधव आणि सुनील प्रभू अशा दोघांचीही नावं यामध्ये आहेत. आता अशा प्रकारे उभाटा सेना विरोधी पक्ष नेतेपदी दावा ठोकणार असल्यामुळे यातून 2 प्रश्न निर्माण होणार. पहिला प्रश्न निर्माण होणार की महाविकास आघाडी फुटणार का? उभाटा सेनेचे 20 आमदार आहेत. उभाटा सेनेकडे विरोधी पक्षनेतेपद येण्या इतकी मेजॉरिटी नाहीये. त्यांच्याकडे तेवढे आमदार नाहीयेत. महाविकास आघाडी एकत्र धरून जर म्हटलं गेलं तरीही त्यांना 4 आमदार कमी पडतायत की ते विरोधी पक्षनेतेपदी दावा ठोकतील. पण तरीही उद्धव ठाकरे यांची सेना विरोधी पक्षनेतेपदी दावा ठोकणार आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की ते महाविकास आघाडीचं संख्याबळ घेऊन हा दावा ठोकणार आहेत का, की आम्हाला स्वतंत्रपणे हे विधानसभा किंवा विरोधी पक्ष नेतेपद आम्हाला द्या, विधानसभा विरोधी पक्ष नेतेपद आम्हाला द्या, असं सांगणार आहेत. हा खरा गमतीचा मुद्दा आहे मित्रांनो. मी गमतीचा मुद्दा यासाठी म्हणतोय की आता उभाटा सेनेला विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी सर्वस्वी महायुती सरकारच्या मेहरबानीवर अवलंबून राहावं लागणार आहे. कारण जर महायुती सरकारने ठरवलं तरच उभाटा सेनेला विरोधी पक्ष नेतेपद मिळू शकतं. अर्थात महायुती सरकारने अशी आडमुठी भूमिका घेतलेली नाहीये. त्यांनी सुरुवातीपासूनच सांगितलं की आम्ही विरोधी पक्षांचा योग्य तो सन्मान करू. याचा अर्थ स्पष्ट आहे की जर दावा ठोकला तर आम्ही त्यांना विरोधी पक्ष नेतेपदही देऊ, असं अप्रत्यक्षरित्या महायुती सरकारकडून सांगण्यात आले. म्हणजेच अजितदादा असतील, शिंदे यांची शिवसेना असेल किंवा भाजप असेल, या सगळ्यांनी मिळून हे सांगितलेलं आहे. आता प्रश्न असा आहे मित्रांनो की यामध्ये राजकारण असू शकतं. आता 100% राजकारण असू शकतं. जर उभाटा सेनेने दावा ठोकला तर भाजप किंवा महायुती त्यांना सहज विधानसभा विरोधी पक्ष नेतेपद देऊ शकतं. त्यामुळे नक्की काय होईल तर त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. काँग्रेस हे ऐकणार नाही. आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद का नाही, असा सवाल काँग्रेस करणार आहे. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट देखील तो दावा करणार आहे. शरद पवार यांनी तर अगोदरच सांगून ठेवलेलं आहे की काही मागणी करताना आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत याचं भान ठेवा. आणि ते भान उद्धव ठाकरे सेना ठेवत नाहीये का, हा खरा प्रश्न आहे. आणि जर भाजपनं किंवा महायुतीने त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर परिस्थिती अशी आहे की या पक्षांमध्ये भांडणं लागू शकतात. आणि त्यामुळे पहिली गोष्ट जर कुठली होऊ शकते तर ती म्हणजे महायुतीमध्ये महायुतीमुळे महाविकास आघाडीमध्ये वितुष्टता निर्माण होऊ शकते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, ठाकरे यांची शिवसेना यांच्यात बिनसू शकतं. हे त्यातून उघडकीस येणार आहे. दुसरा मुद्दा मित्रांनो असा आहे की या विरोधी पक्षनेते पदामुळे उभाटा सेना फुटेल का, हा पुन्हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मंडळी, सध्या तरी विरोधी पक्ष नेतेपदासाठी
जर प्रबळ दावेदार कोण असतील तर ते आदित्य ठाकरे आहेत. आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेते पद द्या अशी मागणी उबाटाचे आमदार करू शकतात. आणि ती मागणी जर पुढे आली तर आदित्य ठाकरे हे विरोधी पक्षनेते होऊ शकतात. त्यामुळे अगोदरच दुखावले गेलेले भास्कर जाधव जे म्हणतात की मला संधीच मिळाली नाही. भास्कर जाधव यांनी या या अगोदरही अनेक वेळा हे सांगितलं की मला संधीच मिळाली नाहीये. तर ती संधी त्यांच्याकडून पुन्हा हिरावून घेतली जाणार आहे का? तर निश्चितच त्यांच्याकडून ती संधी पुन्हा हिरावून घेतली जाणार आहे. अनुभवाने विधिमंडळाच्या कामकाजाच्या नियमांच्या किंवा कायद्यांच्या बाबतीत अर्थातच भास्कर जाधव उजवे आहेत. आदित्य ठाकरे नौके आहेत. त्यांना अजूनही विधिमंडळाचं कामकाज कसं चालतं, काय चालतं याचा पुरेसा अंदाज आलेला नाहीये. भास्कर जाधव हे त्यात मुरलेले आहेत. त्यामुळे ते नक्कीच विरोधी पक्षनेते पदासाठी दावा ठोकणार. पण हा दावा त्यांचा आदित्य ठाकरे यांच्या पुढे कितपत सक्षम ठरणार हा बघण्याचा मुद्दा असेल मित्र. राहिला प्रश्न सुनील प्रभू यांचा. जर उबाटा सेना फुटू नये असं उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या नेत्यांना वाटत असेल तर सुनील प्रभू यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जाऊ शकतं. सुनील प्रभू यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर सुनील प्रभू अर्थातच ते मातोश्रीशी बांधील आहेत आणि त्यामुळे ते जे काय करतील ते स्वतःच्या मनाने नाही, अर्थातच मातोश्रीच्या आदेशाने करतील. मातोश्रीचे सगळ्या आदेशाचं तंतोतंत पालन ते करू शकतात. मग अशा वेळेस भास्कर जाधव यांनाही दुखावण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. कारण आदित्यांना बाजूला केलेला आहे आणि सुनील प्रभू या जुन्या जाणत्या कार्यकर्त्याला हे पद मिळणार आहे किंवा आमदाराला हे पद मिळणार आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांचाही राग काहीसा मावळू शकतो. आणि त्यामुळे आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्या शर्यतीत सध्या तरी सुनील प्रभू हे आघाडीवर आहेत असं दिसतंय. सुनील प्रभू यांना दिलं तर उबाटा सेना फुटायची थांबेल असा माझा कयास आहे. पण तेच जर पद आदित्य ठाकरे यांना दिलं गेलं तर मात्र उबाटा सेना पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे हे सांगावंच लागेल. असो मंडळी, काही दिवसातच याबाबत कळेल की खरंच उबाटा सेनेला विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार आहे का आणि ते जर दिलं गेलं तर कोणत्या बेसिसवर दिलं जाणार हाही त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.